हेलो, कैसे हो दोस्तों मित्रों? बढ़िया हो? खिलो, खुलो, फूलो और फालो और आगे बढ़ो। तो स्वागत है ये मेरे छोटे से चैनल पे आपका, साधक शिक्षा पे। कैसे हो आप सब लोग? सब लोग बढ़िया रहोगे? कशा आहात सर्वजण? छान. एक्झाम सुरू झालेली आहे तुमची 10वी बोर्डची. येस ऑर नो? 5 तारखेला पेपर आहे आपला अल्जेब्राचा, बीजगणितचा पेपर. ठीक आहे. थोडंसं टेन्शन होत असेल, सो आपण मिळून तुमचं टेन्शन रिलीज करूया. ठीक आहे. सो थोडंसं स्वतःला इंट्रोड्यूस करून घेतो, कारण की या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल. ठीक आहे. सो मी ऍज अ टीचर, माझं नाव आहे केयूर मोदी. ठीक आहे. ऍज अ टीचर 13 ते 14 वर्षाचा अनुभव आहे मला या शिक्षण क्षेत्रामध्ये. ऑफलाईन अकॅडमीमध्ये माझे क्लासेस कंटिन्यूस मागच्या 10 वर्षापासून चालू आहे. सो ऑनलाईन येण्याचा एकच विचार होता, त्यामुळे हे छोट्याशा चॅनल मार्फत मी तुमच्या सोबत जुडणार हीच अपेक्षा ठेवली आहे. ठीक आहे. सो 9वी 10वी गणित आणि विज्ञान हे 2 विषय मी शिकवतो. 11वी 12वी सायन्स स्ट्रीम वाल्यांना मॅथ्स आणि सायन्स हे दोन्ही विषय मी शिकवतो. आणि डिप्लोमा आणि डिग्री इंजिनिअरिंगचं मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट मी शिकवतो. सो हे झाली माझी छोटीशी इंट्रोडक्शन. तर आपण पुढं जाऊया, वेळ वाया न घालवता, कारण की पुढच्या येणाऱ्या 3 दिवसात तुमची परीक्षा आहे अल्जेब्रा या पेपरची. येस ऑर नो? सो हे माझ्या अकॅडमीचं नाव आहे साधक शिक्षा. आता ती माझी अकॅडमी नाही, ती आपली अकॅडमी आहे. ठीक आहे. ऑफलाईनच्या स्टुडंट्स मध्ये पण मी तेच सांगतो की ही माझी अकॅडमी किंवा असं काही नाहीये, हे आपलीच अकॅडमी आहे. ठीक आहे. तर इथं पण या ऑनलाईन क्षेत्रात पण ही आपलीच अकॅडमी आहे. ठीक आहे. चला तर आपण सुरू करूया. तर सर्वात पहिले आपण आज अल्जेब्रा म्हणजेच बीजगणित या सब्जेक्टच्या विषयीचं बघणार आहोत. बरोबर? तर बघा, हा विषय जो आहे, हा विषय खूप सोपा आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण तुमच्या एक्झाम मध्ये, म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी कसं टार्गेट होणार आहे, कुठल्या पद्धतीने प्रश्न येणार आहे, त्याचं बायफर्गेशन करून घेऊया. कारण की हे बायफर्गेशन समजतं ना आपल्याला. तर आपल्याला आपण जे स्ट्रॅटेजी बनवलेली असेल, इतक्या दिवसापासून तुम्ही अभ्यास करत असाल, ठीक आहे, तर आपली ही जी स्ट्रॅटेजी आहे ती आपल्याला पुढे एक्झाम हॉल मध्ये एक्झाम देताना आपल्यावर जे बर्डन क्रिएट झालेलं असतं, ते बर्डन आपलं कमी होतं. समजतंय मुलांनो? ठीक आहे. हिंदीमध्ये पण बोलत जाईल मी, मराठीमध्ये पण बोलत जाईल. तर जे काही मराठी माध्यमातून येणारे विद्यार्थी आहेत त्यांना पण हा सेशन समजणार, आणि जे अदर रिजनल लँग्वेज मधून आलेले आहेत त्यांना पण व्यवस्थितपणे समजणार. ते माझी काळजी मी घेईल. सो डोंट वरी अबाउट दिस. ठीक आहे. तर आता बघा बाळांनो, बर्डन कमी करण्यासाठी किती मार्कासाठी विचारले जातात प्रश्न, काय विचारले जातात, त्याचा आपण अंदाजा घेऊया. ठीक आहे. चला बघा. सो स्टार्ट करूया आपण. सगळ्यात पहिले जो तुमचा फॉर्मॅट आहे, बरोबर, पेपर 1 म्हणजे अल्जेब्रासाठी. ठीक आहे. तर क्वेश्चन 1, बरोबर, क्वेश्चन 1 ए, बरोबर, क्वेश्चन 1 बी, बरोबर. या क्वेश्चन 1 ए 1 बी मधून तुम्हाला
4 MCQ विचारणार, बरोबर. प्रत्येक MCQ किती मार्काचे असणार? 4 मार्काचे असणार. किती मार्काचे असणार? 4 मार्काचे असणार. समजतंय? त्यानंतर पार्ट बी मध्ये क्वेश्चन 1 च्या 4 सब क्वेश्चन विचारणार आहे, बरोबर. 4 सब क्वेश्चन विचारणार. प्रत्येकीचं गुण किती असणार आहे? 4 मार्काचं. तर हे झालं तुमचं क्वेश्चन 1 ए अँड बी, ए आणि बी. तर टोटल मार्क किती झाले बाळांनो? टोटल मार्क किती झाले तुमचे? इथं 8 मार्क झाले. किती मार्क झाले? 8 मार्क झाले. क्लिअर? आता आपण बघणार आहोत क्वेश्चन 2 मध्ये, बरोबर. क्वेश्चन 2 मध्ये. तर क्वेश्चन 2 मध्ये पण तुम्हाला असणार आहे ए आणि बी, बरोबर ना. क्वेश्चन 2 मध्ये पण तुम्हाला काय असणार आहे? ए आणि बी, बरोबर. इथं तुम्हाला कुठलेही 2 सोडवायचे आहेत 3 मधून, बरोबर. 3 मधून. आणि इथं तुम्हाला क्वेश्चन बी मध्ये 4 सोडवायचे आहेत 5 मधून. 4 सोडवायचे आहेत 5 मधून. यस ऑर नो? तर इथं तुम्हाला प्रत्येकी गुण किती असणार आहे? एका क्वेश्चनचा गुण असणार आहे 2. तर तसे किती असणार आहे? 4 मार्क्स असणार. आणि इथं तुम्हाला काय असणार आहे? बघून घ्या. 4 गुणिले 2, 4 क्वेश्चन सोडवायचे आहेत ना, म्हणजे किती झाले बाळांनो? 8 मार्क्स झाले. समजतंय? किती मार्क्स झाले? 8 मार्क्स झाले. समजलं? तर इथं टोटल किती मार्क्स झाले तुमचे? 12 मार्क्स झाले. किती झाले? 12 मार्क्स. यस ऑर नो? त्यानंतर येऊ आपण क्वेश्चन 3 वर. बघा क्वेश्चन 3 वर. क्वेश्चन 3 मध्ये सेम ए पार्ट आणि बी पार्ट, कुठलाही एक सोडवायचा आहे. एनी वन आउट ऑफ 2. समजतंय? एनी वन आउट ऑफ 2. आणि इथं तुम्हाला बी पार्ट मध्ये एनी 2 आउट ऑफ 4. एनी 2 आउट ऑफ 4. समजतंय? इथं एकच क्वेश्चन सोडवायचा आहे आणि इथं एक क्वेश्चन 3 मार्काचा आहे. 3 मार्क्स आहे, बरोबर. आणि इथं 2 क्वेश्चन सोडवायचे आहेत. एक क्वेश्चन 3 मार्काचा आहे, म्हणजे टोटल किती झाले? 6 मार्क्स. समजलं? तर हे किती झाले? 6 आणि 3 टोटल किती झाले या क्वेश्चन्स मध्ये? 9 मार्क्स. तर 12 आणि 8 20 आणि 9 29 मार्क टोटल क्वेश्चन 1, 2 आणि 3 मधून येतात आहे. किती मार्काचा येत आहे? 29 मार्क्स. आणि हे 29 मार्क्स पाडणं हे खूप सोपं आहे. लक्षात ठेवा, हे खूप सोपं आहे ऍक्च्युअल मध्ये. याच्यातून तुमचा मला नाही वाटत की कुठलाही मार्क्स जाणार. म्हणजे नॉर्मली तुम्ही जरी अभ्यास कमी जरी केला असेल किंवा आताच्या दृष्टिकोनाने भरपूर पास होण्यासाठी भरपूर मुलं व्हिडिओ पण बघत असतात. बल्कि हा व्हिडिओ फक्त असं नाहीये की पास होण्यासाठीचा आहे, हा ओव्हरऑल आहे. 40 ते 40 मार्क मिळवण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. ठीक आहे? किंवा हा लेक्चर आहे आपला. ठीक आहे? व्हिडिओ म्हणण्यापेक्षा हा लेक्चर आहे. सो पास पण आरामात यातून 20 मार्क पण पास होणारा मुलगा पण पाडू शकतो. कळतंय? तर हे झालं तुमचं बायफर्गेशन क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 चं. इथपर्यंत क्लिअर? आता आपण येऊ क्वेश्चन 4 वर. क्वेश्चन नंबर 4 दिसतोय सगळ्यांना? क्वेश्चन नंबर 4 दिसतोय ना? क्वेश्चन 4 मध्ये तुम्हाला क्वेश्चन 4 मध्ये कुठलेही 2 सोडवायचे आहेत आउट ऑफ 3. कुठलेही 2 सोडवायचे आहेत आउट ऑफ 3. एका क्वेश्चन ला 4 मार्क्स आहेत, म्हणजे 4 मार्क्स.
म्हणजे 2 क्वेश्चनला किती झाले बाळांनो? 8 मार्क्स झाले. समजतंय? 2 क्वेश्चनला किती झाले? 8 मार्क्स झाले. आणि क्वेश्चन नंबर 5 ला कुठलेही एक सोडवायचं आहे आउट ऑफ 2. इथं थोडासा ते खेळ करतात. येस ऑर नो? आणि इथं बायफर्केशन किती मार्काचं होत आहे? एका क्वेश्चनला 3 मार्क्स. म्हणजे इथं टोटल किती झाले बाळांनो? 11 मार्क्स. किती झाले? 11. म्हणजे 29 आपल्या इथं झाले होते 29, बरोबर ना? आणि हे 11 म्हणजे टोटल किती झाले इथं? 40 मार्क. इथं मी वरती लिहितो, जर समजत नसेल तर 29 प्लस 11 मार्क्स. टोटल 9 आणि 1 10, 2 आणि 1 3 आणि 1 4, 40 मार्क्स. 40 मार्क्सचा तुमचा पेपर असणार. तर हे झालं तुमचं बायफर्केशन. समजलं? तर इथपर्यंत तर आपण नैया पार करतो, बरोबर ना? पण किस्सा होतो आमचा सर इथं. तर एक गोष्ट सांगून देतो मी, की यातले 2 क्वेश्चन असे असतात की जसेच्या जसे टाकलेले असतात, जसेच्या तसे. म्हणजे 3-3 4-4 5-5 वेळा रिपीटेटिव्ह झालेले असतात. 3 से 4 बार रिपीट हुए रहते हैं. ठीक आहे? एवढ्या वेळा रिपीट झालेले असतात. एवढ्या वेळ. सो इथं पण तुम्हाला चान्स असतो. इथं पण कुठे ना कुठे रिपीटेटिव्ह टाकून टाका. ठीक आहे? एखादा 2 क्वेश्चन तर इथून रिपीट होतात. ठीक आहे? चलो एनी हाऊ इथपर्यंत समजलं सगळ्यांना? कोणाला काय डाऊट? आता आपण पुढे बघूया. ठीक आहे? चला तर चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. काय आहे? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर टोटल हा चॅप्टर आहे 12 मार्काचा विथ ऑप्शन. काय? विथ ऑप्शन. तर कशा कशा टाइपचे प्रश्न येण्याची शक्यता असते बघा. टू ड्रॉ अ ग्राफ म्हणजेच काय? इक्वेशन सॉल्व्ह करायचं ना, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मधलं, बरोबर? तर पहिली मेथड आहे टू ड्रॉ अ ग्राफ बाय युजिंग ग्राफिकल मेथड. येस ऑर नो? समजतंय? क्रॅमर्स रूल, बरोबर? तर डिटर्मिनंट मेथड, डिटर्मिनंट मेथडनी. येस ऑर नो? त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम्स बघा, एज, फ्रॅक्शन, 2 डिजिट नंबर किंवा जॉमेट्रिकल फिगर तुम्हाला दिलेली असेल. येस ऑर नो? त्याच्या आधारावर वर्ड प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार 100%. ठीक आहे? त्यानंतर हे सायमल्टेनियस, हे इक्वेशन आहे बघा, 99x 101y इज इक्वल टू 499, 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. म्हणजे ह्यांना काय करणार? सायमल्टेनियस बनवा, इक्वेशन कंपेअर करा. एखादा व्हेरिएबल वाला सेम असेल, सायमल्टेनियस होणार सेम, आणि काय होणार? कॅन्सल होणार. येस ऑर नो? तर हे झालं सायमल्टेनियस इक्वेशन. तर ह्याच्या बाहेरचं या लेसन मधून काही येणार नाही. काही म्हणजे काही नाही. तर हे 4 पॉइंट तुमचे पक्के झाले की या लेसन मधले 12 मार्क्स विथ ऑप्शन तुमचे काय झाले? पक्के झाले. येस ऑर नो? समजतंय? तर हे झालं चॅप्टर नंबर 1 चं. आता बघा चॅप्टर नंबर 2. ठीक आहे? चॅप्टर नंबर 2 कळतंय बाळांनो? चॅप्टर नंबर 2. चॅप्टर नंबर 2 कुठला आहे आपला? क्वाड्रेटिक इक्वेशन. येस ऑर नो? चॅप्टर नंबर 2 कुठला आहे आपला? क्वाड्रेटिक इक्वेशन. येस ऑर नो? चॅप्टर नंबर 2, बरोबर? सेकंड चॅप्टर, बरोबर? क्वाड्रेटिक इक्वेशन. तर बघा सगळ्यात महत्वाचं काय काय याच्यामध्ये. हे लेसन किती मार्काचा आहे? हा पण लेसन आहे ऑप्शन सकट 12 मार्काचा, 12 मार्क्स विथ ऑप्शन. बरोबर? किती मार्काचा आहे? 12 मार्क विथ ऑप्शन. तर याच्यामध्ये आयडेंटिफाय करण्यासाठी येणार तुम्हाला, आयडेंटिफाय क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का नाही. समजतंय?
त्यानंतर काय, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्म, आता हे 1 मार्काला एमसीक्यू मध्ये पण विचारणार. ठीक आहे, फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, क्यू एंड ई लिहितो मी. ठीक आहे, नाही का, स्टँडर्ड फॉर्म माहितीये ना. स्टँडर्ड फॉर्म काय असणार आहे, ए एक्स स्क्वेअर. स्टँडर्ड फॉर्म काय असतं क्वाड्रेटिकचं, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. हे ए बी आणि सी फॉर्म मध्ये त्याला दाखवायचंय. यालाच म्हणतो आपण काय, स्टँडर्ड फॉर्म. तिसरं बघा, डिस्क्रिमिनंट. बरोबर, डिस्क्रिमिनंट काढायला येणार तुम्हाला. डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टा. याला आपण काय म्हणतो, डेल्टा काढायला. येस ऑर नो, हे 1 मार्काला पण येऊ शकतं. त्यानंतर काय आहे, नेचर ऑफ रूट्स. नेचर ऑफ रूट्स, रूट्सचं नेचर कसं आहे, डेल्टा ग्रेटर दॅन 0 आहे, डेल्टा इक्वल टू 0 आहे, का डेल्टा लेस दॅन 0 आहे. म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढणार, तुम्हाला काय भेटणार, डेल्टा भेटणार. येस ऑर नो, समजतंय सगळ्यांना, लिहून घ्या, लिहून घ्या. त्यानंतर काय, टू फॉर्म क्वाड्रेटिक इक्वेशन. टू फॉर्म क्वाड्रेटिक इक्वेशन. बरोबर, रूट्स तुम्हाला दिलेले असतील अल्फा आणि बीटा, तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. या फॉर्म मध्ये अल्फा आणि बीटाचे म्हणजे जे 2 रूट्स असतात ते टाकायचे आणि फॉर्म करायचं क्वाड्रेटिक इक्वेशन. यस ऑर नो, कळतंय का, समजतंय, कळतंय का. 6 बरोबर ना, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी याच फॉर्म मध्ये आलं, इक्वल टू 0. ठीक आहे, चला 6 बघा. बरोबर, फॅक्टरायझेशन येणार, फॅक्टराइज. बरोबर, आता 3 मेथडनी फॅक्टरायझेशन होतं. बरोबर ना, फॅक्टरायझेशन 3 मेथडनी. एक असतं तुमचं स्प्लिट मेथड. यस ऑर नो, एक असतं स्प्लिट मेथड. बरोबर ना, स्प्लिट मेथड म्हणजे काय, मिडल टर्मला स्प्लिट करणं. नाहीतर परत म्हणणार सर समजलं नाही, काय स्प्लिट, असं तर काय दिलंच नव्हतं. यस ऑर नो. दुसरं काय, फॉर्म्युला मेथड. माहितीये ना फॉर्म्युला मेथड, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. यस ऑर नो. आणि तिसरं काय, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. माहितीये ना, थर्ड टर्म काढायची असेल इज इक्वल टू हाफ इंटू मिडल टर्म चा स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज करायचा, म्हणजे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी काय होणार, सॉल्व्ह होणार. यस ऑर नो, समजतंय का, क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत. हे समजून घ्या, हे समजून गेलं ना की पूर्ण तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. समजलं, इथपर्यंत कोणाला काय डाऊट. यस ऑर नो. आणि इथे जागा नाही राहिलीये, पहिले मला बोर्ड साफ करून घ्यावं लागेल. हे लिहून घ्या किंवा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं काढून घ्या, तुमच्यावर आहे. ठीक आहे, सात झाले होते आपले. 8वं बघा, 8वं काय दिलेलं तुम्हाला, वर्ड प्रॉब्लेम्स. बरोबर, वर्ड प्रॉब्लेम्स. बरोबर, 2.6 मधले जे काय वर्ड प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही बघा. बरोबर, त्यानंतर अल्फा प्लस बीटा 2 रूटचं ऍडिशन काय, मायनस बी बाय ए. बरोबर, आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी बाय ए. बरोबर, या फॉर्मचे पण क्वेश्चन टार्गेट होणार. आणि 10वं अल्फा स्क्वेअर, हेच सगळं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर
अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा, आणि ह्याच्यामध्ये दुसरं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटाचा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा. तर हे झालं तुमचं बायफर्केशन ऑफ चॅप्टर नंबर 2. समजलं सगळ्यांना? ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही येणार नाहीये. क्लिअर? ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही येणार आहे. सो ठराविक अभ्यास करा, स्ट्रॅटेजिकली जावा. तुम्ही जर हे सगळं सांगतोय, ठीक आहे, असं कोणी केलेलं नसेल ते अपेक्षा ठेवतो, ठीक आहे. तुम्ही जर आजपासून पण अभ्यास सुरू करणार असाल तरी पण मला, जर तुम्ही या अँगलने गेले तर मला असं वाटतंय पास तर सहज होणार, किंवा 31 मार्क पण तुम्ही घेऊन येणार. 101%. आय एम 100% शुअर अबाउट दिस. पण तुम्ही ऍटलीस्ट प्रॅक्टिस पहिले केलेली असावी, ठीक आहे, नाहीतर तुम्हाला काय समजणार नाही. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही येणार नाही. क्लिअर? चला पुढे बघूया. तिसरा लेसन. सो बघा, तिसरं चॅप्टर, थर्ड चॅप्टर, अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन हे आहे 8 मार्क्स विथ ऑप्शन, ठीक आहे. सगळ्यात पहिले आयडेंटिफाय एपी. आयडेंटिफाय एपी करण्यासाठी तुम्हाला 1 मार्काला एमसीक्यू किंवा सब क्वेश्चन चा बी जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकतात, ठीक आहे. टू फाइंड nth टर्म, ठीक आहे. टू फाइंड nth टर्म माहिती आहे ना, टी ऑफ n इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 डी, बरोबर ना. टी ऑफ n nth टर्म काढायला तुम्हाला विचारणार. ए म्हणजे तुमची फर्स्ट टर्म असते, माहिती नाही सगळं. डी म्हणजे तुमची लास्ट टर्म असते, ठीक आहे. सो थर्ड वन बघा, टी एन ए डी फाइंड एन, किंवा फक्त एन काढायचा असेल, ठीक आहे. इथं पण मुलं चूक करतात की एन फक्त फाइंड करायचा की nth टर्म फाइंड करायची, ठीक आहे. उद्या लेक्चर होणार आहे, ठीक आहे. उद्या काही महत्वाचे प्रश्न मी घेणार आहे, ठीक आहे. महत्वाचे म्हणजे 4-4, 5-5 वेळा रिपीट झालेले आहेत कंटिन्युअसली, जसेच्या तसे. तर त्याच्या बेसिसवर आपण उद्या लेक्चर ठेवलेलं आहे, ठीक आहे. आणि महत्वाचे काही गणित मी उद्या आणि परवा या 2 दिवसात घेणार आहे, जे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे 5 तारखेच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. तर कृपया करून सगळे जण साधक शिक्षा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ठीक आहे. सो मला ऍक्च्युली अजून पहिले सुरू करायचं होतं, पण माझे ऑफलाईन काही क्लासेस चालू होते आणि बाकीच्या काही गोष्टी होत्या, त्यामुळे या चॅनलला मी अप्रोच लवकर केलं नाहीये. पण येणाऱ्या कालावधीत, पुढे जे येणारा कालावधी आहे त्याच्यामध्ये भरपूर स्टुडंट्सना मदत होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, हे 2 दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचे. तर उद्या आणि परवा हे 2 दिवस मी इथं इम्पॉर्टंट प्रश्न अल्जेब्राचे घेऊन येणार आहे विथ सॉल्युशन. तुम्हाला इथं आपण सॉल्व्ह करून बघणार आहोत, ठीक आहे. चला, एनी हाऊ, टू फाइंड सम एस ऑफ एन. एस ऑफ एन चा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच असेल, सांगितलं असेल. चला सांगा, माहिती आहे का? माहिती असेल तर सांगा. चला, बरोबर ना. तर सांगा, एस ऑफ एन, n by 2 2a plus n minus 1 d. Yes or no? n by 2 2a plus n minus 1 d, बरोबर. s of n is equal to म्हणजे काय, बेरीज काढायची s of n, बरोबर ना. आणि s of n is equal to त्याचा दुसरा फॉर्म्युला हे पण येतो, t1 प्लस tn. म्हणजेच काय, tn तुम्हाला दिलेलं असेल, t1 दिलेलं असेल, तुम्ही डायरेक्ट पुट करायचंय आणि व्हॅल्यू s of n फाइंड करायचंय. समजलं? इथं वेळ घालत बसायचा नाहीये. तर जसा प्रॉब्लेम असेल, जसा सम असेल, त्याच्या हिशोबाने हे 2 फॉर्म्युला यूज करायचे, लक्षात ठेवा. 6वा, 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इन एन एपी. हे एकदम फेवरेट आहे बोर्डवाल्यांचं. हे विचारतातच की 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म दिलेले असेल, ते 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी, ठीक आहे. आणि 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म वर जर प्रश्न दिलेला असेल तर ए मायनस डी, ए प्लस डी आणि ए प्लस 2d. समजलं? तर हे लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही या लेसन मधून येणार नाहीये, कुठल्याही गोष्टी येणार नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि ह्याच्याच बेसिसवर तुम्हाला
वर्ड प्रॉब्लेम पण येतील. ठीक आहे, वर्ड प्रॉब्लेम्स पण येतील. तर हे झालं या लेसनचं बायफर्गेशन. क्लिअर, समजलं सगळ्यांना? नेक्स्ट चॅप्टर नंबर 4 बघू, फायनान्शियल प्लॅनिंग. चला बघा, चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग. हे पण लेसन जवळपास 8 मार्काचं आहे, बरोबर. 8 मार्क्स विथ ऑप्शन. टू प्रिपेअर टॅक्स इनवॉइस. बघा, प्रिपेअर करायचं तर टॅक्स इनवॉइस 1 मार्काला 2 मार्काला इथं प्रश्न पडू शकतात. ठीक आहे, त्यानंतर जीएसटीएन नंबर, हे खूप वेळा आता विचारलेले आहे मागच्या 1-2 वर्षात बोर्डाने, बरोबर. अल्फा न्यूमरल्स, कॉन्ट्रॅक्ट, बीएस शेअर्स, या सगळ्या गोष्टी विचारलेल्या आहे. HSN, हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, फुल फॉर्म विचारलेला आहे, बरोबर. CGST, SGST, बरोबर. सेंट्रल जीएसटी, स्टेट जीएसटी. 4.1 मधले जे आहे टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स, प्रसाद वॉशिंग मशीन, या टाइपचे क्वेश्चन इथं टार्गेट होणार आहे. ठीक आहे, 4.2 मध्ये सॉल्व प्रॉब्लेम बघा 2 and 3, पेज नंबर 90-91 मध्ये मिस्टर जय केमिकल्स, या बेसिसवरचे क्वेश्चन बघून जावा. ठीक आहे, किंवा करून जावा, बघून नाही करून जावा. ठीक आहे, त्या टाइपचे. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम अपॉन सम ऑफ इन्व्हेस्टमेंट इंटू मल्टिप्लाय बाय 100. तर आपल्याला रेट ऑफ रिटर्न काढता येतं. येस ऑर नो? डिव्हिडंड पर शेअर, फेस व्हॅल्यू इंटू पर्सेंटेज ऑफ डिव्हिडंड. येस ऑर नो? समजलं? अजून बघा, पुढे आहे, अजून संपलं नाहीये. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढला असेल तुम्ही. बरोबर. अजून काय आहे याच्यामध्ये बघा, अजून आहे सम ऑफ इन्व्हेस्टमेंट, बरोबर. 7वं होतं ना, सम ऑफ इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. ठीक आहे, हेच गुंतवणूक, बरोबर. त्यानंतर 8 वाला ऍट पार व्हॅल्यू, डिस्काउंट. ठीक आहे, आणि प्रीमियम, याच्या बेसिसवर असतात क्वेश्चन. ठीक आहे, त्यानंतर ब्रोकरेज इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन एनव्ही. माहिती आहे ना, मार्केट व्हॅल्यू वरच ब्रोकरेज हे कॅल्क्युलेट होत असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, स्पेलिंग मिस्टेक असू शकते, ते बघून घ्या. ठीक आहे, फास्ट लिहितोय त्यामुळे. ठीक आहे, ब्रोकरेज ऑलवेज कॅल्क्युलेट ऑन मार्केट व्हॅल्यू. त्यानंतर जीएसटी इज चार्ज ऑन ब्रोकरेज. येस ऑर नो? आणि 11वं, ह्याच्यामध्ये जे एक्झाम्पल आहेत बघा, पंकजराव, एक्झाम्पल नंबर 4, ते पण तुम्हाला लिहून देतोय. पेज नंबर 105, बरोबर. डिसोजा, त्यानंतर अण्णा पाटील आणि दोषी. ठीक आहे, हे प्रॉब्लेम सॉल्व करा. सॉल्व दिस प्रॉब्लेम्स. क्लिअर? तर हे सगळे प्रॉब्लेम महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. तर 4 लेसनचे इथं बायफर्गेशन झालेलं आहे. पटापट आता तुमचा अभ्यास होईल बघा. आणि तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला असेल तर
खूप फास्ट मध्ये होणार. म्हणजे फक्त तुम्हाला आता बघायचंय, हा सरांनी सांगितलं हे, हा चला हे डन, कळलं. चला 5वं बघू, 5th चॅप्टर. चला प्रोबॅबिलिटी, हा पण लेसन अराउंड 8 मार्काचा येतो, ऑप्शन सकट. ठीक आहे. तर सॅम्पल स्पेस बरोबर, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे आता एक पॉइंट उडवलं की किती पॉसिबिलिटीज असतात, बरोबर ना. हेड किंवा टेल, बरोबर ना. म्हणजे 2 पॉसिबिलिटीज झाले, येस ऑर नो. तर 1 कॉइन, तर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती येणार, 2, बरोबर ना. एक कॉइन असेल तर, समजतंय. हा असा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, 2 रेस टू n, बरोबर. एक कॉइन आहे, 2 रेस टू n, 2 रेस टू n किती कॉइन आहे, एक. तर 2 रेस टू 1, 2 रेस टू 1 किती झाले, 2, समजलं का. त्यानंतर 2 कॉइन आहे, तर बघा 2 रेस टू 2 किती झाले, 4, कळतंय का. त्यानंतर 3 कॉइन आले, तर 2 रेस टू 3 किती झाले, 8 झाले. 2 टू 4 8, येस ऑर नो. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती झाले, 8. कळतंय. यातनं एक 99% नाही, 100% विचारतातच, 100%. ठीक आहे. त्यानंतर सपोज 1 डाय म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आहे, 6 ना. म्हणजे कसं करायचं, 6 रेस टू n, येस ऑर नो. किती आहे, 6 रेस टू n म्हणजेच काय, 6 रेस टू एकच डाय म्हणजे किती येणार, 6 रेस टू 1 6. 2 डायज, तर 6 रेस टू 2 किती येणार, 6 रेस टू 2 36. टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती आले, 36, समजतंय. त्यानंतर वेल शफल्ड कार्ड किती असतात टोटल, 52. माहितीये ना, पत्ते सगळेजण खेळतात, बरोबर ना. पैसे नाही, असं सहज आपण खेळायचो लहानपणी. तो आता तुम्ही खेळत असाल, आम्ही तर खेळायचो लहानपणीच, येस ऑर नो. आमच्या घरचे म्हणजे आमचे सगळे मामा मामीचे मुलं आले, मामा आत्या मावशीचे, तर आम्ही सगळे समर वेकेशन मध्ये खेळायचो. ठीक आहे. फेस कार्ड 12, बरोबर. किती आहेत फेस कार्ड, चित्रपत्ते, बरोबर ना. किती आहेत याच्यामध्ये, किती एकामध्ये किती असतात, 12. 12 मधून 3 काय असतात, चित्रपत्ते जे दिसतात, राजा राणी फोटो, येस ऑर नो. तर 4 टोटल असतात, 4 गुणिले 3 किती झाले, 12 फेस कार्ड झाले, समजतंय. ऍटलिस्ट ऍट मोस्ट, इथं सगळ्यात मोठी मिस्टेक होते. याच्यावर आपण गणित बघणार आहोत. ठीक आहे, डोंट वरी. ह्याच्यावर प्रश्न येतात म्हणजे येतात, ऍटलिस्ट ऍट मोस्ट वर. ठीक आहे, लक्षात ठेवा. कमीत कमी जास्तीत जास्त. ठीक आहे. पी ऑफ ए म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ ए, कुठल्याही एकाची प्रॉबिलिटी काढायची असेल तर काय येणार, नंबर ऑफ इव्हेंट किती झाले ते एन ऑफ ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे काय ते मी ऑलरेडी सांगितलं, येस ऑर नो. कळतंय. त्यानंतर आहे काय, पी ऑफ ई प्रॉबिलिटी ऑफ इव्हेंट इज ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन 1. तसंच पर्सेंटेज असेल तर ग्रेटर दॅन 0%, लेस दॅन 100%. आणि त्यानंतर टू डिजिट नंबर्स टू फॉर्म कमिटी, यातले प्रश्न येऊ शकतात जर मोठ्यामध्ये 3 मार्काला किंवा 4 मार्कामध्ये जर विचारायचं असेल तर. टू डिजिट नंबर्स टू फॉर्म कमिटी, समजलं. तर हे झालं तुमचं चॅप्टर नंबर 5, प्रोबॅबिलिटीचं बायफर्गेशन. लक्षात ठेवा. सो लास्ट लेसन वर आपण पुढे जाऊया. ठीक आहे. सो बघा, लास्ट चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक्स. हा चॅप्टर आहे 12 मार्काचा. ऑप्शन सकट किती मार्काचा आहे, 12 मार्क्स विथ ऑप्शन्स, बरोबर. बघा ह्याच्यामध्ये काय नाहीये, काही नाही. म्हणजे बघा, मीन काढायचा असतो तुम्हाला दिलेला. 3 मेथडनी मीन काढता येतो, बरोबर. एक असते डायरेक्ट मीन मेथड, एक असते एज्युम मीन मेथड, आणि एक असते स्टेप डेव्हिएशन मेथड. यातनं येणार आहेच 100% क्वेश्चन, शॉर्ट शॉर्ट. ठीक आहे. डायरेक्ट मीन साठी तुम्हाला दिलं समेशन ऑफ एफ आय इंटू एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय, बरोबर. तर बघा इथं तुम्हाला डायरेक्ट मीन काढण्यासाठी, बरोबर. एज्युम मीन मध्ये तुम्हाला डी काढावा लागेल, म्हणजे ए प्लस डी बार, म्हणजे जो काय असेल तो तुम्हाला एज्युम मीन भेटणार, यस ऑर नो. स्टेप डेव्हिएशन मीन मध्ये ए प्लस यू बार म्हणजे यू काढावा लागणार, यस ऑर नो. तर या मेथडनी तुम्हाला जायचे. ठीक आहे. त्यानंतर मीडियन काढायला येणार, एल म्हणजे लोअर, n/2 मायनस सी डॉट एफ. सी डॉट एफ म्हणजे काय, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, बरोबर. कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, अपॉन एफ. आणि एच म्हणजे काय,
क्लास मार्क, बरोबर ना? आपण जे क्लास मार्क घेतो ते, बरोबर? क्लास मार्क म्हणजे जे तुम्हाला क्लासमध्ये मार्क्स पडतात ते नाही, ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि मॉड L प्लस F1 मायनस F0 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू अगेन H म्हणजेच क्लास मार्क. येस ऑर नो? तर मीन मीडियन मॉड, बरोबर? इथून एक येणार, इथून एक येणार, इथून एक येऊ शकतो, ठीक आहे. असे टाईपचे तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. आणि शेवटचे 2 पॉइंट बस सांगायचे राहिलेत या लेसन बद्दल, की तुमचा हा लेसन पण बायफर्गेशन झालं, ठीक आहे. समजतंय का मुलांनो? खूप सोपं आहे. 40 पैकी 40 मार्क जसं मी तुम्हाला सांगितलं आहे त्या अँगलने तुम्ही जर अभ्यास करायला असेल पहिले आणि मी त्या हिशोबाने जाणार तर तुम्हाला सोपं जाणार. चौथा असतं तुमचा हिस्टोग्राम, हे येतोच, बरोबर ना? त्याच्यावर 3 मार्काला एखादा क्वेश्चन तुम्हाला येऊनच जाणार आहे, किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन वर, बरोबर? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, ठीक आहे. त्यानंतर आहे पाय डायग्राम, सगळं तुमच्यासाठी करून आलेला आहे मी. पाय डायग्राम, बरोबर? पेज नंबर 167 हे तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. त्याच्या बेसवर येणार पाय डायग्राम मध्ये एकतर तुम्हाला टू ड्रॉ येणार, बरोबर, किंवा मग तुम्हाला आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन बेस्ड ऑन पाय डायग्राम. क्वेश्चन आन्सर येणार बेस्ड ऑन पाय डायग्राम, शॉर्ट. बस एवढाच अभ्यास आहे, समजलं? एवढंच तुम्हाला करायचंय मुलांनो. तर 40 पैकी 40 मार्क आणणे हे खूप सोपं असतं. तुम्ही जरा बघा बायफर्गेशन स्टेप बाय स्टेप आणि फॉलो करा याला फॉलो करून तुम्ही चालले तर तुम्हाला पेपर म्हणजे लिटरली मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही म्हणजे तसं करू नका शक्यतो, पण 1 ते 1.5 तासात जर अभ्यास पक्का असेल, प्रॅक्टिस पक्की असेल तर 1 ते 1.5 तासात पण पेपर सॉल्व्ह होऊन जातो हा अल्जेब्राचा, लक्षात ठेवा. आणि ज्यांना फक्त पास होऊन व्हायचंय तर ते पहिले 3 लेसन जे आणि जे पहिले 3 क्वेश्चन दिले 29 मार्क्सचं त्याच्यामधून व्यवस्थित अभ्यास करून घ्या, तरी पण तुम्ही पास होऊन जाणार. ज्यांना पास फक्त व्हायचंय असे पण स्टुडंट्स असतील की ज्यांनी कधीच पुस्तकाला हात नाही लावलं आणि शेवटच्या 2 दिवसात सब्जेक्ट पास तरी करून घ्यायचंय. तर हे आजचं सेशन हे सगळ्यांसाठी होतं. त्यांना 40 मार्क आणायचे, त्यांना अजून मेहनत घ्यायची, त्यांना फक्त पास व्हायचंय, कारण की माझ्यासाठी दोन्ही स्टुडंट्स इम्पॉर्टंट आहेत. येस ऑर नो? एवढं लक्षात ठेवा, या गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर उद्याच्या सेशन मध्ये मी काही महत्वाचे प्रश्न घेऊन येणार आहेत अल्जेब्राचे, बीजगणितचे. सो सब लोग अटेंड रहो, ठीक आहे. रेकॉर्ड करून घेईल मी आणि पाठवेल. जे काय माझ्याकडे रिसोर्सेस अवेलेबल होते त्याच्या बेसिसवर मी लाईव्ह येण्याचा रेकॉर्ड लेक्चर करून तुम्हाला येण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही तेवढं करून घ्या फटाफट, ठीक आहे. सो थँक्यू सो मच. आणि लाईक करा, शेअर करा, ह्या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आणि ते एक बटन असतं कुठलं, ठीक आहे, बेल बटन, बरोबर, त्याला काय करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल आणि तुम्हाला काहीतरी यातून बेनिफिट होणार असेल तर शुअर 100% सबस्क्राईब करा. आणि माझी अकॅडमी आहे साधक शिक्षा. या साधक शिक्षा ऍप पण आहे आपला, ठीक आहे. तर हे प्ले स्टोर वर तुम्ही ऍप डाउनलोड करू शकतात. जाऊन पुढे येणाऱ्या कालावधीत तुम्हाला सगळेच माझे 11वी-12वीचे इथं कोर्सेस भेटतील. तुम्हाला डिप्लोमा करायचं असेल तर डिप्लोमा डिग्रीचे पण तुम्हाला कोर्सेस भेटणार. या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे आणि 10वीचे पण सेशन तुम्हाला भेटतील, बरोबर. सो तुमच्यासाठीच हे चॅनल मी सुरू केलेलं आहे. तर कसं वाटलं नक्की सांगा.
थँक्यू सो मच. बाय बाय. हॅव अ गुड डे. थँक्यू.